करून गेले ते तहसील बंद करून गेले आणि साहेब म्हणले की तुम्ही माझ्या पैसे न्याय होत नाही, तुम्ही बीडला न्याय मागा, मी देत नाही तुम्हाला न्याय. कोण म्हणलं असं? तहसीलदार साहेब. आपल्या समोर आम्ही आत्मदहनचा विचार केलेला आहे. आम्ही एखाद्या वेळेस मी त्यांचा मुलगा दादासाहेब धनराज दराडे मी आत्मदान सध्या करू शकतो माझ्या वडिलांना जर धक्का लागला तर, कारण माणूस नाही इथं. त्या गोष्टीमुळे मी आत्मदान करण्याचा इशारा उद्याच्याला मी कोर्टात देऊ शकतो किंवा पोलीस स्टेशनला देऊ शकतो. मला तुमची लिखी तरी द्या, तुमची लिखी द्या, मी बीडला जातो, पण तुम्ही ते लिखी बी देत नाही म्हणले. तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. तुमच्या वडिलांना समजा इथं जर काही झालं तर त्याला शासनच जिम्मेदार राहील ना. लांब मग त्यावेळेस त्यांना बी कळलं, पुढच्या माणसाला कळलं, त्यांना आमची वाट पण बंद केली. जे आम्ही घराकडे जातो आम्ही शेतात राहतो. बरं, आपली मंडळी नमस्कार. आज आपण किल्ले धारूर तहसील कार्यालयासमोर आहोत. आज 14 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार. आज पाहिलं तर उद्या 15 ऑगस्ट 1947 आपल्या भारत देशाचा मोठा सण, ज्या दिवशी आपला भारत स्वतंत्र होतो. या ठिकाणी किल्ले धारूर तहसील कार्यालयासमोर आहोत आणि या तहसील कार्यालयासमोर एका शेतकऱ्याचं उपोषण चालू आहे. संध्याकाळचे जवळपास 8 वाजून गेलेले आहेत आणि या ठिकाणी उपोषण चालू आहे शेतकऱ्यांचं. मात्र या ठिकाणी प्रशासनाचा कुठलाही कर्मचारी उपस्थित नाही किंवा तहसीलचा कुठलाही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही. पोलीस प्रशासनाचा कुठलाही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाहीत. आपण पाहू शकता या ठिकाणी कुठलीही लाईटची सुविधा नाही. अगदी अंधारामध्ये एक शेतकरी उपोषण करत आहे. त्यांच्या आपण या ठिकाणी कुठल्या मागण्या आहेत आणि काय कुठला संदर्भ आहे याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत. नाव सांगा आपलं. माझं नाव धनराज दराडे, जहागीर मुळा. कुठल्या मागण्या आहेत आपण या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर उपोषण करत आहात? माझ्या वडिलाला 8 एकर 2 एकर जमीन, 2 गुंठे जमीन, यामध्ये शंकर कुंडली कांदे यांना 4 एकर 1 गुंठा विकली आणि आम्हाला 4 एकर राहिली. तर त्यामधून माझं वडील 92ला वारल्यापासून शंकर कुंडली कांदे यांना माझी 22 गुंठे जमीन त्यातली गायब केली आणि मला आता ही येळ आली. ह्याच्यामध्ये मी उपोषण करतोय. यावर आपल्या बॅनरवर आम्ही पाहतो की 2-3 मागण्या आहेत. कुठल्या कुठल्या मागण्या इतर आहेत अजून? एक माझ्या घराकडे यायला रस्ता केलेला आहे आम्ही. तो रस्ता तो हे अर्ध हे का करायला म्हणून माझा रस्ता खोदून वड्याच्या असं वर नगूर लावून माझ्या लेकराली शाळा खेळावी नातरुंडाली जाता येत नाही. आणि येता जाता तू इकडं का आला, सारखं 2-4 गौरधन, बीबी शैल, वैजनाथ, बळीराम, शंकर कुंडली कांदे हे आम्हाला सारखं लेकरा बाळाशी त्रास देते. आपण ही जी जमीन आहे ती आपण खरेदी विक्रीची आहे का? ही त्यांना आपण एक प्रेमापोटी दिलेली पण आहे का? आहे त्याची नोंद. बरं, कोणाच्या नावावर आहे? ती आता पोराच्या नावावर केली त्यांना. तर त्यांना 1 एकर येते. आता साहेब त्यांना जवळजवळ 8.5 एकर जमीन केली त्यांना 2 गटामध्ये. याबाबत आपण किती दिवसापासून पाठपुरावा करताय प्रशासनाकडे? 2 वर्ष झालं मी कागदपत्र काढीत राहतोय. तहसीलला पहिली हे आपलं कधी माहित झालं की तुमच्या नावावर जी जमीन आहे? त्यांना रस्ता अडविला आणि म्हणले आता आम्हाला तर लई जमीन आहे, तुझी जमीनच राहत नाही म्हणून. किती वर्ष झालं आपल्याला माहित झालंय? ते 2 वर्ष झाले. रस्ता बंद केला त्याला 8 दिवस झाले. आता हे रस्ता 2 वर्षापूर्वी आपल्याला माहित झालं, त्यानंतर आपण या ठिकाणी पाठपुरावा सुरू केला. तर प्रशासनाकडून काय उत्तर आलं तुम्हाला? तहसील बंद करून गेले ते तहसील बंद करून गेले आणि साहेब म्हणले की तुम्ही माझ्या पैसे न्याय होत नाही, तुम्ही बीडला न्याय मागा, मी देत नाही तुम्हाला न्याय. कोण म्हणलं असं? तहसीलदार साहेब. आपल्या भेट द्यायला ते का बाहेर? हो, भेट घ्यायला आलते. म्हणलं साहेब मला तुमची लिखी तरी द्या, तुमची लिखी द्या, मी बीडला जातो, पण तुम्ही ते लिखी बी देत नाही म्हणले. तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. आणि तसेच गेले मोहरी बघून. तसंच पडलेलो. किल्ले धारूर तहसील कार्यालयासमोरील जे काही उपोषणकर्ते शेतकरी आहेत त्यांचे सुपुत्र देखील त्यांच्या सोबत आहेत. कुठल्या मागण्या आहेत आणि कशा प्रकारे प्रशासनाकडून त्यांना सहकार्य लाभलं यावर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. नाव सांगा तुमचं. दराडे दादासाहेब धनराज. या ठिकाणी आपण 14 ऑगस्ट आज उपोषणाला बसला. शुक्रवारचा दिवस आहे. कशा प्रकारे आपल्याला सकाळपासून बसलो आम्ही इथं सर. पण जे पण माणूस येतो तोपर्यंत आम्हाला जे बी येतो ते बी दबावाखालीच घ्याय बघतो सर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सर आता इथं अंधार झालाय.
अंधार झाला. एक कुत्र सध्या नाही तर माणूस तर नाहीच नाही. हम्म. एक बऱ्याच जागेवर बघा सर, तुम्ही पण चेक करा, इथे वाटलं तर कॅमेरा लावून पण बघा. इथे बऱ्याच लांब जागेवर पण पर्यंत माणूस नाही. हम्म. आणि आमच्या वडिलांना समजा इथं जर काही झालं तर त्याला शासनच जिम्मेदार राहील ना. तर या ठिकाणी आपण पाहतो की बाजूला तहसीलदारांचं निवासस्थान आहे. या निवासस्थानावर तहसीलदार राहत नाहीत का? कुणीच नाही. तहसीलदाराचं निवासस्थान आहे मात्र या ठिकाणी राहत नाहीत का? ऐका ना सर, इथं कुणीच पण नाही. एक हा. कुत्र सध्या नाही, माणूस तर नाहीच, पण कुत्र सध्या नाही. या ठिकाणी प्रशासनानं लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी मोठी इमारत बांधली तहसीलच्या बाजूलाच, मात्र निवासस्थानी देखील तहसीलदार नाहीत. या ठिकाणी आपण पाहू शकता तहसीलची सजावट केलेली आहे, लाइटिंग सोडली आहेत. एखादे उपोषणकर्त्याला देखील याकडून लाईट सुविधा नाही किंवा मोठी भीती आहे. या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही. याबद्दल काय सांगाल? सर इथं माणूस तो बनला तुम्ही. सर इथं चावला तर इथं माणूस नाही कोणी. पोलीस सध्या आलेला नाही. पोलीस सध्या येऊन गेले आमच्याकडून, दबाव टाकून गेले आमच्याकडे. खास म्हणजे दबाव टाकून गेले आमच्यावर. पण इथं माणूस तर नाहीच नाही. इथं चावला तर माझ्या दवाखान्यात न्यायला वडिलाला सध्या कोणी नाही. आरोग्य विभाग घेऊन आले का आपल्याकडे? आरोग्य विभागाच्या तर कुत्र बी नाही आलेलं, माणूस तर नाहीच, कुणीच नाही आलेलं. बरे जे आपल्या मागण्या आहेत काय सांगतात या मागण्याबद्दल प्रशासन? हो, आम्हाला सांगायला आलते ना सर. कागद घेऊन 2 आले. 2 कागद आम्ही म्हणलं आम्हाला लेखी द्या. ते फोटो काढून घ्या म्हणले आम्हाला. फोटो काढून आम्ही काय घेऊ? तर त्यावेळेस आम्ही विचारलं त्यांना, आम्हाला काय करा, लेखी द्या. लेखी सध्या त्यांना दिलेलं पण नाही. आपल्या मागण्या काय आहेत वडील सांगतात? मागण्या आहेत ना आमच्या. आम्हाला ज्यावेळेस कळालं की आमचं 19 गुंठे आमचं जमीन गेले, 19 ते 21 गुंठे आमची जमीन गेली, त्यावेळेस वडिलांना आम्ही विचारलं, सर किती गेली? ते म्हणले 21 गुंठे गेले आपली. वडिलांना म्हणलं आम्हाला, मग त्यावेळेस त्यांना बी कळलं, पुढच्या माणसाला कळलं, त्यांना आमची वाट पण बंद केली. जे आम्ही घराकडे जात होतो, आम्ही शेतात राहतो. बरं आपली जमीन गेली हे कोणाकडे होती वहिती इथून मागं? इथून मागं आमच्याकडेच होती, आता पण आमच्याकडेच आहे. पण त्यांना आम्हाला जायची सध्या वाट बंद केली. रस्ता बंद केला, रस्ता सध्या बंद केला. फक्त कागदोपत्री त्यांच्या नावावर गेली. नागद फक्त कागदीपत्र गेली. व्हायला आम्हाला खायला आम्हाला आहे, पण उद्या ते जप्त करू शकतात ना. पण त्यांना आपण मागणी केली संबंधित त्याला बोललात का? हो बोललो ना. आम्हाला तो 20-21 गुंठे गेली ना, त्यातले आम्हाला 15-20 गुंठे तरी दी, रस्ता बंद करू नको असं सध्या बोललो. काय सांगतात ते देत नाही म्हणतात, क्लिअर सांगतात, ते देत नाही म्हणून सांगतात. हो. बरं आपण या ठिकाणी आपल्या मागणीवर ठाम आहात. जर आपलं प्रशासनाकडून दखल नाही घेतली, उद्या स्वतंत्र दिन आहे, तर काय आपले पुढील पाऊल असणार आहे? पुढील पाऊल आमचे लय मोठे येतं, पण ते आम्ही सांगू शकणार नाही. ध्वजारोहणाच्या समोर आम्ही आत्मदहनाचा विचार केलेला आहे. आम्ही एखाद्या वेळेस मी त्यांचा मुलगा दादासाहेब धनराज दराडे, मी आत्मदान सध्या करू शकतो. माझ्या वडिलांना जर धक्का लागला तर, कारण माणूस नाही इथं. त्या गोष्टीमुळे मी आत्मदान करण्याचा इशारा उद्याच्याला मी कोर्टात देऊ शकतो किंवा पोलीस स्टेशनला देऊ शकतो. धक्का लागला म्हणजे नेमकं इचू चावला, साप चावला, त्यांना उजाड पण नाही ना, असं मला म्हणायचे. किल्ले धारू तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी जागीर मावळातील शेतकऱ्यांचं उपोषण चालू आहे. संबंधित तालुका प्रशासन, तालुका अधिकारी या ठिकाणी त्यांचा कुठलाही कर्मचारी नाही, आरोग्य विभागाचा कुठलाही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही. पोलीस प्रशासन फक्त भेट देऊन गेलंय, मात्र कुठल्याही सोयीसुविधा या ठिकाणी उपोषणकर्त्याला नाहीत. मोठा धोका या ठिकाणी उपोषणकर्त्याला होऊ शकतो. संबंधित उपोषणाची प्रकृती जी काही आरोग्य आहे तो बिघडताना आपल्याला पाहायला मिळतं. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या शेतकऱ्यांना ठोस आश्वासन देऊन त्यांचं उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता, मात्र तसं दिसत नाही. किल्ले धारूर तहसील कार्यालयातील हा अनागोंदी कारभार आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो. गोवर्धन बडी, SPL मराठी, किल्ले धारूर, बीड.